एज्युथिंग इंडिया अंतर्गत करिअर काउन्सिलिंग आणि गायडन्स प्रोग्राम 2026 आपला आता सध्या चालू आहे. साधारणतः आपला हा प्रोग्राम सर्वच मुलांसाठी आहे. म्हणजे फक्त 10वी आणि 12वीच्या मुलांसाठी आहे असं नाही. तर इयत्ता पहिली पासून पुढे असणाऱ्या सर्व वर्गातील मुलांसाठी आहे. पहिल्यांदा मी तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही 10वीची वाट बघितली नाही. म्हणजे काही पालक काय करतात की 10वी पर्यंत जाऊ दे, नंतर आपण जेव्हा पुढे टर्निंग पॉईंट येईल त्यावेळी विचार करू. काही पालकांना 12वी झाल्यानंतर मग समजतं की आपल्याला काहीतरी आता मुलांसाठी विचार केला पाहिजे. पण भरपूर वेळ गेलेला असतो या दृष्टीनं. आणि आपले बरेच पैसे खर्च झालेले असतात, वेळ खर्च झालेला असतो. आणि फाउंडेशनल लेवलला जर आपण मुलांकडे करिअरच्या दृष्टीने बघितलं तर अत्यंत चांगलं आहे. याच्या पाठीमागं मी काय कारण आहे हे सांगतो नंतर. ओके. ठीक आहे, तुम्ही अगदी योग्य वेळेला आलेला आहात. कारण कसं होतं साधारण थोडस माझ्या प्रोग्राम बद्दल सांगतो. आपण माझा 25 वर्षामध्ये एकूण अनुभव माझा एज्युकेशन क्षेत्रातला 25 वर्ष आहे एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये. आणि मला करिअर काउन्सिलिंग करण्यामध्ये आवड आहे की म्हणा, किंवा मी सकाळ संध्याकाळ किंवा मला जसा वेळ मिळेल तसं थोडंसं मी मुलांना त्यांच्या करिअरच्या दिशा ओळखून देण्याचा प्रयत्न करतो, किंवा पालकांना आणि विद्यार्थ्यांना योग्य मार्गावर योग्य दिशेला जाण्याचा प्रयत्न करत असतो. आणि म्हणून मी एज्युथिंग इंडिया नावाची संस्था स्थापन केली. आणि त्या माध्यमातून एज्युकेशन, करिअर ट्रेनिंग आणि करिअर काउन्सिलिंग अशा प्रकारचं एक काम करतो. आता साधारण माझे 1000पेक्षा जास्त विद्यार्थी झालेले आहेत. कोरोना काळापासून पुढे या क्षेत्रामध्ये मी वळालो. कारण तेव्हा आपल्याला समजलं की काय पुढे भविष्य काय आहे. सगळं क्षणभंगूर आहे, आणि आपण जर योग्य मार्गानं आपल्या विद्यार्थ्यांना जर आत्तापासूनच नेलं, कारण पुढची आव्हानं आहेत ती खूप संघर्षमय आव्हानं आहेत. एआयचा जमाना आहे, आणि प्रत्येक गोष्ट आपल्याला एका टचवर मिळते. आणि आपण ज्या भागामध्ये राहतो तो मग ग्रामीण असू दे, आपण पुण्यासारख्या मुंबईसारख्या पण ठिकाणी राहत नाही, की ज्या ठिकाणी खूप फॅसिलिटी असतात. आणि आपण इतर मुलांच्या मानानं किंवा जे काय मोठ्या मोठ्या शाळा असतात त्या शाळांच्या मानानं आपल्याला तितकीशी जी काही सुविधा असते ते आपल्या विद्यार्थ्यांना मिळत नाही. आणि जर खर्चाचं बघितलं तर अफाट खर्च आहे. कारण तुम्ही आता लहान असल्यापासूनच शाळेची फी असू दे, किंवा बाकीच्या काही गोष्टी असू दे, किंवा मुलांचे क्लासेस असू दे, किंवा मुलं नंतर 8वी 9वी 10वी झाल्यानंतर किंवा 11वी 12वीला गेल्यानंतर अकॅडमीचा खर्च असू दे, किंवा त्यानंतरचं पुढचं सगळं एज्युकेशनल जे आपण अंडर ग्रॅज्युएट शिक्षण म्हणतो, जेईच्या माध्यमातून किंवा एंट्रन्सच्या परीक्षा माध्यमातून किंवा आपण नीटच्या माध्यमातून, त्यांच्या जर फी बघितल्या तर आपल्याला आत्ताच भीती वाटते की मुलांचं आपल्या भविष्य काय असेल. आपला हा काळ अगदी व्यवस्थित गेला, काही प्रॉब्लेम नाही. आणि आपली नोकरी पण आहे. आणि आपण ज्या मार्गाने गेलो त्या काळातली परिस्थिती वेगळी होती, आणि आत्ताच्या मुलांच्या काळातली परिस्थिती वेगळी आहे. आणि मग आता ह्या सगळ्या आव्हानात्मक परिस्थितीमध्ये आपल्या मुलांना जर टिकवून ठेवायचं असेल तर आपल्याला आपल्या मुलांसाठी थोडासा त्यांच्या भविष्याच्या दृष्टीने विचार केला पाहिजे. मग आता तो विचार मग वेगवेगळ्या प्रकारचा असतो. कारण जेवढं लहान असताना त्याच्या ज्या काही कल आहेत त्या विद्यार्थ्यांचे, आपल्या मुलांचे. आता कसं होतंय, जेव्हा मुलगा बोलायला लागतो किंवा लहान गटात मोठ्या गटात जातो, तेव्हा त्याला विचारलं, अरे बाबा तू काय होणार आहेस, तर तो प्रत्येक जण सांगत असतो की मी आय एस होणार आहे, मी क्लास 1 अधिकारी होणार आहे, मी जिल्हाधिकारी होणार आहे, मी डॉक्टर होणार आहे. असं प्रत्येक मुलाचं भविष्य असतं. मात्र त्यांच्या अपेक्षा, त्यांचं जे वर्तुळ असतं ते छोटं असतं, छोटं बालविश्व असतं. आणि जेव्हा ते पुढे 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 जात असतात तेव्हा त्यांना विषयामधलं नॉलेज येत असतं. तेव्हा मात्र त्यांना जाणवतं की हा पुढे आपण बघतोय ते भविष्य काही एवढं सोपं नाहीये. आणि मग जेव्हा मग 10वीच्या पुढे जर जाईल तेव्हा मग अगदी पूर्णपणे मग खूपच सगळं भयान दिसतं. आणि मग गेलेला काळ आपण परत आणू शकत नाही. म्हणजे 10 वर्ष आपण ज्या कामासाठी विद्यार्थ्यांनी दिला, ज्या पुढच्या करिअरच्या दृष्टीने काय आपण विचार केला का, किंवा पालकांनी काय केला का. कारण पालक बिजी असतात, सकाळी 10 वाजता जातात, संध्याकाळी 6 वाजता माघारी येतात. आई आपले कुठे जॉब करत असते किंवा घरामधली कामं करत असतात. आणि आपण एज्युकेशन मध्ये त्या विद्यार्थ्यांना शाळेमध्ये टाकतो. शाळेमध्ये त्यांचे शिक्षक असतात. शिक्षक काही म्हणजे कशा पद्धतीने शिकवतात, त्यांचं आवडतं की नाही हे विद्यार्थ्यावर अवलंबून असतं. आणि आपण मग येणाऱ्या त्यांच्या जे काही वार्षिक परीक्षा असते, सत्र 2 असतं, त्याच्या जी काही टक्केवारी पडते, जे काही ग्रेडेशन मिळतं, त्याच्यावर आपण ठरवतो की विद्यार्थी आपला कसा कुठे आहे. मात्र त्याच्यातलं इनबॉर्न टॅलेंट आपल्याला शोधता येत नाही. इनबॉर्न टॅलेंट म्हणजे जन्मजातच आपल्याला मिळालेलं टॅलेंट. तुम्ही आता इंजिनियर आहात. तुम्हाला जेव्हा तुम्ही सिव्हिलमध्ये गेला, किंवा बीटेक केलं, किंवा अन्य मार्गाने तुम्ही
डिप्लोमा झाला असेल पहिल्यांदा, किंवा काय ज्या पद्धतीने तुमचं शिक्षण झालं त्या पद्धतीनं आता एवढी मोठी स्पर्धा आहे की तुमचं मेरिट जर बघितलं तुमच्या बीटेकचं वगैरे किंवा, तर किती काय करावं लागेल हे सांगता येत नाही. आणि समजा तुम्ही तुमच्या आवडीने गेला असाल किंवा तुम्हाला जॉब लागला म्हणून तुम्ही गेला असेल, त्या काळाची परिस्थिती आणि आताची परिस्थिती याच्यामध्ये खूप मोठी गोष्ट आहे. कारण मी जेव्हा ऍडमिशन काउन्सिलिंग पण करतो विद्यार्थ्यांचं, जेईच्या माध्यमातून वगैरे त्यांच्या एमएसटी सीईटीच्या, कुठे त्यांनी कोणतं कॉलेज घेतलं पाहिजे किंवा त्यांची लिस्ट कशी बनवली पाहिजे, त्यांनी फॉर्म भरण्यापासून अगदी त्यांचं कॉलेज मिळेपर्यंत मी पण दुसरा एक माझा प्रोग्राम आहे, त्याच्या अंतर्गत मी काम करतो. म्हणजे ते एक 2-3 महिने ते कार्यक्रम चालतो. तिथं माझ्या लक्षात आलं की विद्यार्थ्यांना खरंच बाहेरचं नॉलेज नाहीये. म्हणजे व्यवहार ज्ञान नाहीये. व्यवहार ज्ञान ह्या अर्थानं की त्यांना फक्त शिक्षण, शाळा, क्लास तेवढं त्यांचं छोटं विश्व आहे. 10वी मध्ये मुलं गेली, 11वी-12वी झालं तरी सुद्धा त्यांना साधं माहिती घेता येत नाही विद्यार्थ्यांना, की आज जगामध्ये काय चालू आहे, कुठल्या क्षेत्रामध्ये किती स्पर्धा आहे, किती मेरिट लागतं, कोणत्या कॉलेजला किती मेरिट लागतं. समजा त्यांची करिअर क्षेत्र कुठली कुठली आहेत, आपल्याला काय आवडतं, हे त्यांना अजिबात माहित नाही. की 93% शाळा महाविद्यालयामध्ये करिअरच्या विषयी कोणत्या प्रकारचं मार्गदर्शन दिलं जात नाही. 70% विद्यार्थ्यांचे म्हणजेच माणसांचे जॉब चुकतात. मी आहे, तुम्ही आहे, तुम्हाला पण कधी कधी अशी जाणीव झाली असेल की 70% मध्ये आपण जर असलो तर अशी जाणीव झाली असेल की अरे मला जरा थोडस वेगळा जॉब लागला असता तर बरं झालं असतं. म्हणजे मला ही संधी आली होती क्लास वनची, पण मी इथंच समाधान मानलं. मला जर त्यावेळी अशी परिस्थिती असं सगळं जर माहित असतं तर मी आणि कुठल्या कुठे गेलो असतो, असं आपली स्वप्न असतात. आणि बरीच लोक काय करतात मग आपला जॉब सांभाळत असताना इतर बिझनेस करतात. काय 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 करतात. आता मी सुद्धा एज्युकेशन मध्ये आहे, एज्युकेशनच्या रिलेटेड हा हा करतोय, त्याचे रिलेटेड आहे. बरोबर. काही असतात त्यांची दुकानं असतात किंवा काय काय शेती करतात भरपूर प्रमाणामध्ये, मोठ्या प्रमाणामध्ये, काय राजकीय क्षेत्रामध्ये असतात. मग हे असं का करतात? ह्याच्या पाठीमाग कारण आहे की त्यांचं इनबॉर्न टॅलेंट आहे हे वेगळं आहे, आणि त्यांना लागलेला जॉब आहे हा वेगळा आहे, आणि ते त्यांच्या जॉबमध्ये समाधानी नाहीत. म्हणून त्यांच्या आवडीचं काम ते वेगळं करण्याचा प्रयत्न करत असतात. आणि जर समजा असं झालं की आपला जॉब आणि आपली आवड हे एकच जर मिळालं तर मग दुधामध्ये साखर. अशा लोकांचं प्रमाण फक्त 30% आहे. आणि साधारण 35% मुलावर आई वडिलांचं प्रेशर असतं. म्हणजे त्या मुलांचं करिअर हे आई वडिलांच्या इच्छेनं निवडलं जातं. हे आजची एक खूप मोठी समस्या निर्माण झाली की दोन जर नोकरीला असतील त्यांच्याकडे येणारा पैसा पण भरपूर असतो, बिझनेस असतो, त्यांच्याकडे कुठल्या पण अकॅडमीला घालायला ते तयार असतात. अगदी त्या मुलाची कॅपॅसिटी नसताना सुद्धा त्याला मग नीटला, जीईला, मोठमोठ्या अकॅडमीमध्ये, तुमच्याकडे आता नाशिकला वगैरे किंवा लातूर जवळ असेल, लातूरला वगैरे यांचं आहे मोठा अकॅडमी, कोटाचा आहे, पुण्याचा आहे, तुमचं आमच्या सांगलीला आहे. अशा ठिकाणी घालतात आणि 5-5, 6-6 लाख रुपये खर्च करून सुद्धा मग त्यांना ऍडमिशन मिळत नाही. मग आपल्याला कळतं की आपण हे अगोदरपासूनच थोडस त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये मुलांकडे लक्ष द्यायचं म्हणजे काय काय द्यायचं, की आपली मुलं जेव्हा लहान असतात तेव्हा अभ्यास कसा करतात हे आपल्याला माहित नाही. म्हणजे तो अभ्यास योग्य पद्धतीने करतात का, किंवा आपण शाळेमध्ये सुद्धा टीचर त्यांना त्या पद्धतीने शिकवतात का, हे आपल्याला आपल्याला वरून कळत नाही. आता समजा उदाहरणार्थ मी तुमच्या मुलाला विचारलं की तुला काय केल्यानंतर लवकर अभ्यास होतो. म्हणजे आता 3 पद्धत तुम्हाला सांगतो. एक लर्निंग स्टाईल त्याला म्हणतात, की वाचून म्हणजे पाहून वाचल्यानं अभ्यास केल्यानंतर लवकर समजतं, की ऐकून लवकर समजतं, की शैक्षणिक साधनं वापरून म्हणजे प्रॅक्टिकल बेस्ड लवकर समजतं. तर हिचं वेगळं येण्याची शक्यता आहे, हिचं वेगळं येण्याची शक्यता आहे. म्हणजे प्रत्येक मुलाची लर्निंग स्टाईल ही वेगळी असते. आणि आपण जर चुकीच्या पद्धतीने लर्निंग करत असू तर आपल्याला योग्य पद्धतीने आपला अभ्यास होणार नाही. त्यानंतर प्रत्येक मुलाचं व्यक्तिमत्व वेगळं असतं, त्याला आपण बिहेवियर म्हणतो. जे काही जगातलं जे एवढे सगळे व्यक्तिमत्व आहेत, एवढी माणसं आहेत, त्या प्रत्येकाचं, आता आपल्या ऑफिसमध्ये सुद्धा 10 प्रकारची माणसं असतात. हं? त्या प्रत्येकाचं विचार करण्याची पद्धत, राहण्या खाण्याची पद्धत सगळी वेगळी असते. त्यामुळे आपल्या मुलाचं पण व्यक्तिमत्व कोणत्या प्रकारचं आहे, त्यानंतर आपल्या मुलाची लर्निंग स्टाईल काय आहे. त्यानंतर होवार्ड गार्डनर एक शास्त्रज्ञ होऊन गेले, मानसशास्त्रज्ञ, त्यांनी एक संशोधन, 8 स्किल असतात आपल्याला, मग त्याला मल्टिपल इंटेलिजन्स असं म्हटलं जातं. त्या 8 स्किल मधलं स्किल आपल्या आपल्या मुलामध्ये कोणत्या प्रकारचं आहे. त्यानंतर आपल्या मेंदूचे 10 पार्ट असतात, म्हणजे ऍक्च्युली 5 भाग असतात.
प्री फ्रंटल लोब पासून पॅरेंटल लोब पर्यंत भाग असतात, त्याच्यामध्ये मिड ब्रेन असतो आणि दोन भाग मेंदूचे होतात, एक डावा मेंदू आणि उजवा मेंदू. त्या मेंदूमधले फंक्शन्स काय काम करतात, कारण हे फंक्शनवरच सगळं ते काम पुढचं विद्यार्थी करत असतो. त्याने कितीही दुसरा प्रयत्न केला तरी तो यशस्वी होत नाही. त्या फंक्शन मध्ये ज्या कमांड येतात आपल्या मेंदूमधून त्यानुसार तो विद्यार्थी काम करत असतो. म्हणून आपल्याला कधी कधी असं वाटतं की काही विद्यार्थी चमकतात. चमकतात म्हणजे काय, तर त्या मेंदूत त्याला जन्मजातच मिळालेल्या देणगीमध्ये तो चमकतो. त्याच्यामध्ये कोण स्पोर्ट्समध्ये चमकतो, कोण एखादा स्पर्धा परीक्षेमध्ये चमकतो, एखादा खेळामध्ये चमकतो, कशा कशामध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये तो चमकतो. मग आपला विद्यार्थी कशामध्ये चमकणार आहे हे तुम्हाला आता सांगता येते का, की हा मुलगा आहे, ही मुलगी आहे? मेंदूची रचना करताना त्याच्यामध्ये त्या कालावधीमध्ये काय निसर्गानं त्याला दिलंय, नैसर्गिक देणगी दिली, हे आपल्याला आता कळत नाही. त्यामुळं आता मी जे प्रोग्राम करतो, म्हणजे जे आपण करतो, आपण जो विचार करतो, हे आपण स्वतः काय करत नाही. मेंदूमध्ये आपल्याला जी निसर्गानं रचना करून ठेवलेली आहे त्यानुसारच तो माणूस चालणार. तुम्ही कितीही वेगळा प्रयत्न केला तर तो करणार नाही, तिथंच त्याच ट्रॅकवर येऊन तो जाणार. म्हणजे हे आपल्याला कसं कळणार, तर त्या डीएमआयटी टेस्टच्या माध्यमातून कळणार. आता ह्या टेस्टचा आणि आपल्या ह्याचा मेंदूचा रिलेटेड म्हणजे काय आहे, तर साधारण तुम्हाला सांगतो की बाळ गर्भामध्ये असताना 13वा आठवडा ते 19वा आठवडा या कालावधीमध्ये मेंदू बनतो. आणि मेंदू बनत असताना त्याचे 10 पार्ट बनतात. मेन 5, 2 भाग त्याचे 5 आणि पुन्हा त्याचे 10, अशा प्रकारचे 10 पार्ट असतात. आणि ते काय करतात, ते न्यूरॉन ज्या क्षेत्रामध्ये, ज्या पार्टमध्ये जास्त क्वांटिटीनं न्यूरॉन ऍक्टिव्हेट होतात, तो पार्ट भविष्यामध्ये त्या विद्यार्थ्याचं चांगल्या प्रकारे फंक्शन ते काम करत असतं. म्हणून एखादा विद्यार्थी अचानक गायला लागतो चांगलं छान छान छान, एखादा त्याच्याकडे जर कपॅसिटी नसेल तर स्पोर्ट्समध्ये नंबर काढतो, एखादा वक्तृत्व चांगल्या प्रकारे करतो, एखादा स्पर्धा परीक्षेमध्ये 5वी 8वी स्कॉलरशिप मध्ये नंबर काढतो. म्हणजे एखाद्या झोपडीमधला विद्यार्थी सुद्धा चमकतो. का चमकतो? आणि एखाद्या बंगल्यामधला, एखाद्या सगळं व्यवस्थित सुविधा असताना सुद्धा तो विद्यार्थी काहीच करत नाही. ह्याच्या पाठीमागं हेच कारण आहे की तुमच्या जन्मजातच तुम्हाला निसर्गानं काय देणगी दिली आहे हे आपल्याला डीएमआयटी नावाच्या टेस्ट मधून काढता येतं. त्यामधून आपल्याला काय कळतं, त्याचं व्यक्तिमत्व कळतं, त्याची लर्निंग स्टाईल कळते, त्याचे मेंदूमध्ये पार्ट कळतात, डावा मेंदू कसा आहे, उजवा मेंदू कसा आहे, तुमची विचार करण्याची पद्धत कशी आहे, रिव्हर्स थिंकर आहे किंवा तो पॉझिटिव्ह थिंकर आहे, किंवा त्याचे आयक्यू कळतो. आयक्यू म्हणजे आपण समजतो आपल्याला जे 10वीला त्याला त्याला जे मार्क्स मिळतात आपल्या शाळेमध्ये, शाळेतले आपले जे परीक्षा असते ते आयक्यू वरच असते, दुसरं ती काय बघत नाहीत ते. आयक्यू टेस्ट कळते, इक्यू टेस्ट कळते, म्हणजे इक्यू कळतो, इक्यू म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता कळते. ते तो विद्यार्थी कशा पद्धतीनं भावनिक रिॲक्ट होतो, सामाजिक बुद्धिमत्ता कळते, तो बाहेर समाजामध्ये कसा वावरणार आहे. त्यानंतर सिक्यू कळतो, ते त्याची म्युझिकल इंटेलिजन्स काय आहे, किंवा त्याला पुढच्या फिलिंग समजतात का व्यक्तीच्या. त्यानंतर एखाद्या कठीण परिस्थितीमध्ये तो टिकून राहू शकतो का, कारण काही मुलं बघा आत्महत्या करतात भविष्यामध्ये. म्हणजे एखादं कठीण काय लागलं ना, एखाद्या टफ कंडिशन आली तर त्यामध्ये टिकून राहत नाहीत. तर त्याची रचना ही सगळी मेंदूमध्येच असते. आपल्याला ह्या रिपोर्टच्या माध्यमातून तो भविष्यामध्ये काय करणार आहे याची ब्ल्यू प्रिंटच आपल्याला मिळते. आणि हा रिपोर्ट समजल्यानंतर आपल्याला मग रोडमॅप बनवता येतो. आता समजा तो पहिलीला असेल तर पहिलीपासून पुढे 10वी पर्यंत 12वी पर्यंत त्यांनी कशा पद्धतीनं अभ्यास केला पाहिजे, कुठल्या स्किलचा वापर केला पाहिजे, काय रेमेडीज वापरल्या पाहिजेत ह्या कळतात. आता समजा हा 8वीला आहे, 8वीला आहे, आता 8वीला 9वीला 10वीला ह्या 3 वर्षामध्ये त्यांनी ह्याच्याकडे काय आहे शोधल्यानंतर त्याच्या माध्यमातून ज्या काय कुठल्या कमी गोष्टी आहेत, कुठल्या जास्त गोष्टी आहेत हे कळाल्यानंतर आपल्याला अभ्यासाचं नियोजन करता येतं, कुठल्या गोष्टीवर आपल्याला फोकस करता येतो कळता येतं. आता काही बघा 8वी पासूनच फाउंडेशन मध्ये घालतात. आणि माझ्याकडे आता बरेच पालक विद्यार्थी आलेले आहेत की 5-5 लाख रुपये खर्च करून तो 10वीला गेल्यानंतर विद्यार्थी म्हणतो की मला नको पप्पा, मला काही जेई नको. अरे 3 वर्ष 3-3 लाख रुपये खर्च केलेले असतात, 5-7 लाख रुपये खर्च केले असतात, तो विद्यार्थी 10वीमध्ये म्हणतो की मला हे काय नको आहे. हे काय आपलं काय चुकतंय की त्यांचं कशाही प्रकारचं त्यांचं काहीच न बघता आपण एक डोळं झाकून आपल्या प्रतिष्ठेसाठी, समाजाने आपल्याला चांगलं म्हणावं, तुमची मुलं कुठं आहेत, फाउंडेशनला आहे, जेई करतोय, नीट करतोय, अशा पद्धतीने आपल्यासाठीच आपण त्यांचं भविष्य धोक्यात आणतो. म्हणजे त्या विद्यार्थ्यांकडे काय आहे हे आपण बघत नाही. आणि आपण असं पण समजायचं कारण नाही की आपला विद्यार्थी कुठे आहे. मी तर टक्केवारीच बघत नाही मुलाची. कारण माझ्या मते किंवा रिसर्चच्या माध्यमातून असं सिद्ध झालेलं आहे की या जगातला कुठलाच विद्यार्थी पाठीमागे नसतो, सगळेच विद्यार्थी हुशार असतात.
पण तो कशात हुशार आहे हे आपल्याला माहित नसतं. त्यामुळे तो कशात हुशार आहे हे आपल्याला शोधावं लागतं. कारण आपली ह्या सगळी जी एज्युकेशन, आता मी 25 वर्ष या क्षेत्रात आहे. सगळ्या मी पहिली अंगणवाडीपासून अगदी 12वी पर्यंत, कॉलेजपर्यंत सगळ्या शाळातली मुलं मी स्कूल व्हिजिट करतो. सगळ्या विद्यार्थ्यांच्या मानसिकता, शिक्षकांची मानसिकता, शिकवण्याची पद्धत, प्राथमिक शाळामध्ये काय, जिल्हा परिषद शाळामध्ये काय शिकवतात, खाजगी शाळामध्ये काय शिकवतात, किंवा इंटरनॅशनल शाळेमध्ये, सीबीएसई शाळेमध्ये काय शिकवतात, या सगळ्या मी या 25 वर्षामध्ये एवढा स्टडी केलाय की मला जाणवतंय की खरं कुठेतरी चुकतंय. एज्युकेशन सिस्टम बरोबर आहे, ते तो प्रवास बरोबर आहे, पण इम्प्लिमेंटेशन सगळं चुकीचं आहे. त्यामुळं काहीतरी ह्याच्यापेक्षा बाहेरचा विचार केला पाहिजे आणि त्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्याकडे जागृत पालक म्हणून आपल्याला तिकडे बघितलं पाहिजे. या ह्या टेस्टच्या माध्यमातून हे कळतं आणि त्याला पुढचा सगळा रोडमॅप आपल्याला तयार करता येतो. 10वीला असेल तर 11वी 12वी काय करायचं, त्याला कुठल्या साईटला जायचं, कुठला विषय घ्यायचा, त्याने कुठल्या करिअर क्षेत्राची निवड करायची, मग कुठल्या अकॅडमी लावायची, तिथे कसे मार्क्स पाडायचे, मग बाबा एवढे मार्क्स पडल्यानंतर कुठल्या कॉलेजला आपल्याला ऍडमिशन मिळेल हे समजतं. त्यानंतर 8वीला असेल तर 8वी 9वी 10वी, 5वीला असेल 5वी पासून पुढे मग काय करायचं. एवढं सुद्धा मी सांगू शकतो की बाबा की या रिपोर्टवरून समजा डाव्या मेंदू मधला फ्रंटल लोब मध्ये एक विभाग आहे. तिथं लिंग्विस्टिक आणि लॉजिकल या दोन विभाग जर पॉवरफुल आपल्याला दिसले तर बिनधास्तपणे स्पर्धा परीक्षेकडे जाऊ द्या. तो क्लास 1 आणि क्लास 2 अधिकारी होईल, हे मी रिपोर्ट बघून सांगू शकतो. किंवा तो हा हा विद्यार्थी नीटला घाला बिनधास्तपणे तो त्यामध्ये डॉक्टर होईल. कारण ज्या काही त्या मेंदूमधल्या फंक्शन्स आहेत त्या सगळ्या आपल्याला त्या माध्यमातून कळतात. हे झालं डीएमआयटी रिपोर्ट बद्दल. आणि 8वी पासून पुढे सायकोमेट्रिक टेस्ट घेतो, कारण 8वीच्या खाली ती टेस्ट घेता येत नाही, कारण त्याच्या पाठीमागे काय कारण आहे. ती आहे ऑनलाईन टेस्ट, 90 गुणांची, 70 गुणाची आहे, 75 मिनिटाची आहे, 8 विषयावर आहे. ती ऑनलाईन बेस्ड टेस्ट आहे, तिथून तुम्ही ती टेस्ट द्यायची. आणि त्या माध्यमातून आतापर्यंत त्या विद्यार्थ्याला काय मिळालं, म्हणजे शाळा, परिसर, घर, शिक्षक, त्यांचे विषय, एज्युकेशन सिस्टम आणि आजूबाजूचा सगळा परिसर, या माध्यमातून तो विद्यार्थी कशा प्रकारे शिकला, हे सायकोमेट्रिक टेस्ट मधनं कळतं. त्याला आपण ऍप्टिट्यूड म्हणतो, करिअर टेस्ट म्हणतो. ही ऑनलाईन आहे. आणि डीएमआयटी आहे ही आपल्याला फिजिकल, त्याची बायोमेट्रिक सिस्टमने घेता येते.